नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत उद्या परभणीत बैठकाचं आयोजन। शांतादेवी पाटील लॉयन्स नेत्र विभागाचं उद्घाटन। उद्यापासून परभणीकरांना 3 दिवस होणार निर्जळी। रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा। वाहतूक शाखेचा पुढाकार। पर्यायी रस्त्याचे अतिक्रमणे काढली आणि मराठवाडा शाळेत झाले अनोखे रक्षाबंधन। आता पाहूया बातम्या विस्तारानं। शिवसेनेचे खासदार श्री रवींद्र वायकर हे बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी परभणी आणि गंगाखेड या 2 मतदारसंघांच्या दौऱ्यावर येणार आहेत। खासदार वायकर यांच्या उपस्थितीत परभणी शहरातील मथुरानगर येथील सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळा आणि दुपारी सावली विश्रामगृह या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे खासदार वायकर हे भास्कर लंगोटे, राजू कापसे, त्याचबरोबर माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत। आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे। परभणी मेडिकल कॉलेज येथे लॉयन्स आधार फाउंडेशन, लॉयन्स क्लब प्रिन्स मेन आणि रायझिंग वुमेन्स क्लब द्वारा संचलित लॉयन्स शांतादेवी वेदप्रकाश पाटील लॉयन्स नेत्र विभागाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात। यावेळी माजी कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश पाटील, सौ शांतादेवी पाटील, माजी मल्टीपर्पज काउन्सिलिंग चेअरपर्सन दिलीप मोदी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स दत्तात्रय मगर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी लॉयन्सच्या माध्यमातून परभणी जिल्हा अंधमुक्त करू असा विश्वास आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी यावेळी बोलताना दिला। अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावरील जोडणीच्या कामामुळे परभणी शहराचा पाणी पुरवठा 22 ते 24 ऑगस्ट या दरम्यान 3 दिवस बंद राहणार आहे। महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या अभियंत्यांनी या संदर्भात माहिती दिली। धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रावर बांधल्या जाणाऱ्या 80 लक्ष लिटरच्या SUMP हा जुना SUMPला जोडण्यात येणार असल्यामुळे येलदरीतील उद्भवातून परभणी शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा हा 22 ते 24 ऑगस्ट या दरम्यान बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन यांत्रिकी विभागाच्या अभियंत्यांनी केलं आहे। पूर्णा तालुक्यातील कानडखेड शेजारी कोल्हेवाडी हे गाव असून तेथे ये-जा करण्यासाठी पक्का रस्ताच नाही। या मार्गावर जवळपास 1 ते 1.5 मीटरचा पक्का रस्ता नसल्यामुळे रहिवासी आणि विशेषतः विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे लागते। त्यामुळे सर्वांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करून रस्त्याचे काम करावे, अन्यथा 10 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी नसीर शेख, सचिन नन्नवरे, अजय खंदारे आदींनी दिला आहे। उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या पर्यायी रस्त्यावरील अतिक्रमण शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन आज मंगळवारी हटवली। जिंतूर रस्त्यावरून बसस्थानकाकडे येणाऱ्या उड्डाणपुलाखाली पर्यायी रस्त्यावर काही कुटुंबियांनी आणि विक्रेत्यांनी अतिक्रमणे उभारली होती। त्याचा परिणाम म्हणून पर्यायी मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता। या गंभीर बाबीची दखल घेऊन शहर वाहतुकीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली। यावेळी मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वामन बेले, पोलीस उपनिरीक्षक मकसूद पठाण यांच्या नेतृत्वाखाली अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। दरम्यान पर्यायी मार्ग खुला झाल्यामुळे वाहनधारकांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून सुटकेचा निश्वास सोडला आहे। परभणी येथील नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा प्राथमिक शाळेमध्ये अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। यावेळी अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता ढगे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संदीप चव्हाण, पोलीस कर्मचारी दत्ता पुंजरवाड, आधुनिक युगातील गाडगेबाबा, कावळे मामा आणि श्री राजू गायकवाड उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी झाडाला राख्या बांधून त्यांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली। या कार्यक्रमाप्रसंगी ऋग्वेद धर्माधिकारी आदित्य राठोड, हर्ष नरबाळे, सुचिता सोळंके यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।